केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स अर्थात वाहन चालवण्याचा नवीन नियमावली जाहीर केली आहे। तिची अंमलबजावणी उद्या होणार आहे। ड्रायव्हिंग तब्बल 53,500 रुपयांचा दंड ठोठावलाय। 1 ऑगस्ट पासून 2 चाकी गाड्यांसाठी नवीन नियमावली लावण्यात आल्या। यामध्ये जर तुमच्याजवळ लायसन असेल तर यामध्ये काही नियमामध्ये आता बदल करण्यात आले आहेत। काही गाड्यांचे लायसन सुद्धा आता रद्द करण्यात येणार आहेत। जर तुम्ही आता ही एक मोठी चूक केली तर तुमचे लायसन्स 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहेत। यामध्ये 4 प्रकारच्या गाड्यांचा समावेश आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आलाय। पहिल्या नंबरची गाडी म्हणजे स्कूटी, दुसऱ्या नंबरची गाडी म्हणजे स्प्लेंडर गाडी, तिसऱ्या नंबरची गाडी म्हणजे शाईन गाडी आणि चौथ्या नंबरची गाडी म्हणजे युनिकॉर्न गाडी। अशा 4 प्रकारच्या गाड्यांसाठी नवीन नियमावली आता लावण्यात आल्या। याचं कारण म्हणजे याच 4 गाड्या जास्त असल्यामुळे आता 2 चाकी गाड्यामुळे अपघात वाढल्याने सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आल्या। जर तुमच्याजवळ लायसन असेल आणि त्यावरती तातडीने हे जर काम तुम्ही नाही केलं तर तुमची लायसन्स आता 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहे। सरकारच्या माध्यमातून नवीन कडक नियमावली या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या, जी 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होत आहे। त्यामुळे तुमच्याकडे 2 चाकी गाडी असेल आणि तुमच्याजवळ लायसन जरी असेल तरी सुद्धा तुमच्याकडून आता कडक चेकिंग केली जाणार आहे आणि तुमच्याजवळ लायसन नसेल तर आता तुम्हाला खूप मोठ्या दंडाला देखील आता सामोरे जावे लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून ही जी चौकशी आहे तर ते आता ऑनलाईन माध्यमातून करण्यात येऊन आता ड्रोनचा जो कॅमेरा असतो तर त्याद्वारे तुमची गाडी कुठेही असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून तुमच्या मोबाईलवरती पैसे कट झाल्याचा ड्रोनच्या माध्यमातून हे तुम्हाला आता त्या ठिकाणी दंड आकारण्यात येणार आहे। अपघात वाढल्याच्या कारणाने सरकारने 2 चाकी वाहनावर नवीन नियमावली आता जाहीर केल्या। मागील 4 वर्षापासून अनेक नागरिकांनी चुकीच्या मार्गाने लायसन्स घेतले आहेत। काही त्यांची लायसन्स ओरिजिनल आहेत तर काही जणांची लायसन्स त्या ठिकाणी ओरिजिनल नाही आहेत। परंतु या लायसन्समुळे अनेक घोटाळे आता सरकारला त्या ठिकाणी आढळल्याने सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आल्या। हे जर नियम तुम्ही आता पाळले नाही आणि या नियमांतर्गत पुढील 5 दिवसांच्या आतमध्ये ही महत्त्वाची कामे जर तुम्ही आता केली नाही तर सरकारच्या माध्यमातून 3 महिन्यांसाठी तुमची लायसन्स आता रद्द करण्यात येणार आहे। एकदा काही लायसन्स रद्द झाली तर तुम्हाला त्या गाडीला 3 महिन्यांसाठी हात सुद्धा लावता येणार नाही। जर तुम्ही आता ऑफिसला जाणार असाल किंवा कुठेही त्या ठिकाणी गाडी घेऊन जाण्यासाठी तुम्ही गाडी जात असेल, तुम्हाला गाडी लागत असेल तर आता ही लायसन्स तुमची रद्द होऊ शकते। त्यामुळे आता सावधान व्हायचं आहे, कारण 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द झाली तर त्या गाडीवरचा अधिकार तुमचा नाहीसा होऊ शकतो। त्यामुळे 2 चाकी वाहनांसाठी कोणकोणती नवीन नियमावली आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या, या नियमांतर्गत तुम्हाला काय काय कामे करायची आहेत, तुमच्याजवळ लायसन असेल तर तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आता बघा। आता सरकारने सांगितले या 4 प्रकारच्या गाड्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय। म्हणजेच या 4 प्रकारच्या गाड्या आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त आहेत आणि या गाड्यामुळे जास्तीत जास्त अपघात होत असल्याचं सरकारला लक्षात आल्याने मग त्यामध्ये आता स्कूटी असेल, म्हणजे स्कूटी कोणत्याही प्रकारची असेल तर यामध्ये काही नियम आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेत। त्यानंतर स्प्लेंडर गाडी असेल, त्यानंतर शाईन गाडी असेल, युनिकॉर्न गाडी असेल तर अशा सर्व गाड्यांसाठी नवीन नियमावली सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। यामध्ये लायसन असणाऱ्या नागरिकांसाठी काही वेगळे नवीन नियम लावण्यात आलेत। तसेच काही जणांचे लायसन नाही आहे तर त्यांना सुद्धा आता खूप मोठ्या दंडाला आणि अडचणींना इथून पुढे सामोरे जावं लागू शकतं। त्यामुळे कोणकोणते नियम आलेत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की दुचाकी चालकांना इथून पुढे बाहेर पडताना आता जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला मोठा दंड आकारण्यात येणार आहे। तुमची गाडी जप्त करून घेतली जाणार आहे आणि ते देण्यासाठी तुम्हाला मोठा दंड भरल्याशिवाय तुम्हाला परत गाडी या ठिकाणी दिली जाणार नाही। मग कोणकोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत, नेमकं काय काय कडक नियम सरकारच्या माध्यमातून बदलण्यात आलेत बघा। 1 ऑगस्ट पासून कडक अंमलबजावणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। यामधील पहिला जर नियम तुम्ही मोडला तर तुम्हाला 1000 रुपयापर्यंत दंड आता सरकार त्या ठिकाणी आकारणार आहे। त्यानंतर दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 2000 रुपयांचा दंड आकारणार आहे। त्यानंतर तिसरा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 5000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 नंबरचा शेवटचा नियम इतका कडक लावलाय जो नवीन आलाय
जर तुम्ही तो मोडला तर तुम्हाला 50,000 रुपयाच्या आसपास तुम्हाला दंड करण्यात येणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून दुचाकी चालकांसाठी म्हणजेच मोटरसायकल ज्यांच्या घराकडे आहे, म्हणजे ती शाईन असेल, स्कूटी असेल, युनिकॉर्न असेल, स्प्लेंडर असेल, तर अशा प्रकारच्या 2 चाकी वाहनांसाठी आता सरकारच्या माध्यमातून 4 कडक नवीन नियम आता लागू करण्यात आले आहेत, जे पुढील आठवड्यापासून सर्वांसाठी आता लागू होत आहेत। 2025च्या जानेवारी ते जून या 5 ते 6 महिन्यामध्ये सरकारने एक सर्वे काढलाय। त्यामध्ये असं आढळून आलं आहे की 2 चाकी वाहनामुळेच जास्त अपघात आता होऊ लागले आहेत। यामध्ये जवळजवळ 30% लोकांच्या लायसन्सच नाहीत आणि 70% लोकांजवळ ज्या लायसन आहेत, ज्यामधील जवळपास 40% लोकांजवळ ओरिजिनल लायसन त्या ठिकाणी नसल्याचं सरकारला आढळलंय। त्यामुळे कडक तपासणी सरकार आता करणार आहे। जर तुमच्याजवळ लायसन असेल किंवा लायसन नसेल तर तुम्हाला ही महत्त्वाची कामे आता करावी लागणार आहेत, अन्यथा सरकारकडून तुमची लायसन रद्द करण्यात येणार आहे, तुमची गाडी आता जप्त करण्यात येणार आहे, असं स्पष्टपणे सांगितलं आहे। आता बघा, 1 ऑगस्ट पासून तुम्ही कुठेही गाडी बाहेर घेऊन जात असाल तर तुम्हाला सरकारने सांगितलंय की ही 3 ते 4 कागदपत्रे सोबत घेऊनच बाहेर पडा, अन्यथा पोलिसांनी जर गाडी अडवली तर तुम्हाला इथून पुढे 100-200 रुपये देऊन तुम्हाला गाडी परत मिळणार नाही। तुम्हाला कोणाला कॉल लावून ती गाडी तुम्हाला दिली जाणार नाही। त्याचं कारण म्हणजे ही सर्व प्रोसेस आता ऑनलाईन असणार आहे। त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर असं आलं असेल की आमच्याकडे लायसन नसली किंवा आम्ही काय चुका केल्या तर आम्ही थोडंफार कोणाला तरी फोन वगैरे लावून किंवा 100-200 देऊन सुटू शकतो, हा जर तुमच्या मनामध्ये गैरसमज असेल तर आत्ताच हा डोक्यातून गैरसमज तुमचा काढून टाका। कारण सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन तपासणी होणार आहे, म्हणजेच त्या जागी तुम्ही आता वाचू शकणार नाही। तुम्ही जर या चुका केल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी दंड हा सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। यामध्ये स्कूटी असेल, स्प्लेंडर असेल, शाईन गाडी असेल, युनिकॉर्न असेल, अशा 4 प्रकारच्या गाड्या जास्त असल्यामुळे यांच्यावर कडक नियमावली सरकारकडून जाहीर करण्यात आल्या। यामध्ये पहिला नियम जर मोडला तर तुम्हाला 1000 रुपयाच्या आसपास दंड आहे, दुसरा नियम मोडला तर 2000च्या आसपास दंड आहे, तिसरा नियम मोडला तर तुम्हाला 5000च्या आसपास दंड आहे आणि शेवटचा जर तुम्ही नवीन नियम आहे हा जर मोडला तर 50,000 रुपयांचा त्या ठिकाणी दंड होणार आहे। जर तुमची गाडी जुनी असेल आणि ती 30-40 हजारच्या आसपास जर त्या ठिकाणी जात असेल आणि एकदम 50,000चा दंड जर त्या ठिकाणी लागत असेल तर तुमची गाडी त्या ठिकाणी कायमची जप्त केली जाणार आहे। कारण तुम्ही दंड तो जर भरला नाही तर तुम्हाला परत त्या ठिकाणी आता तुम्हाला गाडी दिली जाणार नाही। त्यामुळे 1 ऑगस्ट पासून तुमच्या खिशाला कोणतीही कात्री लागू नये जर असं तुम्हाला वाटत असेल तर नेमकं कोणकोणत्या नियमांतर्गत कोणकोणती कामे तुम्हाला तातडीने करायची आहेत नक्की बघा। पुढील आठवड्यापासून हे नियम आता सर्वांसाठी लागू होत आहेत। अतिशय काटेकोरपणे इथून पुढे प्रत्येक वाहनांची आता तपासणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि ही सर्व ऑनलाईन माध्यमातून करण्यात येणार आहे। चौकात त्या ठिकाणी इथून पुढे तुम्हाला ट्रॅफिक हवालदार, RTO त्या ठिकाणी थांबलेले दिसणार आहेत। त्यामुळे आता कसून चौकशी तुमची करण्यात येणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व दंड जे आहेत तर ते ड्रोनच्या कॅमेऱ्यातून तुम्ही कुठेही असाल तर वाचू शकणार नाही। ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला दंड हा तुमचा ऑनलाईन माध्यमातून आकारण्यात येणार आहे आणि हा जर दंड तुम्ही जर वेळेवर भरला नाही तर पोलीस तुमच्या घरापर्यंत सुद्धा कारवाईला येऊ शकतात। त्यामुळे तुमची सुटका यामधून होणार नाही। त्यामुळे सर्वांनी आता 2 चाकी जर वाहन तुमच्याकडे असेल तर सर्वांनी कोणकोणते नियम या ठिकाणी आलेत लक्ष देऊन बघायचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये शेवटचा सरकारच्या माध्यमातून नियम सांगण्यात आलाय, तो जर तुम्ही मोडला, तुमच्याजवळ लायसन्स असून पण तुम्हाला 50,000 रुपयांचा दंड या ठिकाणी आकारण्यात येणार आहे। कारण हा नियम सरकारच्या माध्यमातून कडक आता लावण्यात आला आहे। त्यामुळे आता बघा, सरकारच्या माध्यमातून 1 ऑगस्ट पासून कोणकोणते नवीन नियम या ठिकाणी आले आहेत, तुम्हाला पालन कसं करायचंय बघा। आता प्रत्येक नियमांचं पालन तुम्हाला कसं करायचं हे सुद्धा लगेच तुम्हाला सांगणार आहे। आता सरकारने सांगितले तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या गाडीच्या RC बुकवर हे दंड तुम्हाला या ठिकाणी आता नोंदवला जाणार आहे। या दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागणार आहे। यामधून सुटका तुमची अजिबात होणार नाही। तुमच्या कष्टाचे पैसे दंडामध्ये त्या ठिकाणी जाऊ नयेत यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघा। यामध्ये प्रत्येक नियमांचं पालन कसं करायचं आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तुम्हाला वाटत असेल की पोलीस आम्हाला कुठे पकडतात आणि पकडलं तर 100-200 देऊन आम्ही सुटू शकतो, कोणाला तरी फोन लावू शकतो,
तर हा जमाना गेला मित्रांनो, कारण सरकारने आता ऑनलाईन माध्यमातून दंड करण्याचं या ठिकाणी ठरवलंय। आता बघा स्पष्टपणे तुम्हाला कोणकोणत्या दंडामुळे कोणकोणता तुम्हाला आता तोटा होऊ शकतो, ज्याचं पालन तुम्हाला कसं करायचं आहे त्याची सर्व माहिती तुम्हाला सांगतो। इथून पुढे आता हेल्मेट जर तुम्ही घातला नाही तर तुम्हाला 1000 रुपये दंड होणार आहे। मागच्या महिन्यामध्येच हा दंड तुम्हाला होणार होता, ही नियम लागणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आता हे नियम लावले नव्हते। परंतु आता 1 ऑगस्ट पासून कडक नियमावली आता जाहीर करण्यात आल्या। पहिल्यांदा कसं होत होतं की हेल्मेट जर नसलं तर एवढं कोण चेकिंग करत नव्हतं, जास्त तर तुम्हाला 100 रुपयेपर्यंत दंड त्या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार करत होते। परंतु आता जर तुम्ही या ठिकाणी जर हेल्मेट जर तुमचं नसलं तर तुम्हाला 1000 रुपयेपर्यंत दंड सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गाडी चालवत असताना समोरील व्यक्तीला सुद्धा हेल्मेट घालणं गरजेचं आहे आणि पाठीमागे बसलेला जो व्यक्ती आहे तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी हेल्मेट घालणं गरजेचं आहे। यामध्ये तुमची दंड भरून तुमची सुटका होणार नाही, तर तुम्ही हेल्मेट जर नाही घातलं तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा 3 महिन्यांसाठी निलंबित म्हणजे सस्पेंड या ठिकाणी आता होणार आहे। आता बघा विचार करा, 1000 रुपये तर जातीलच आणि 3 महिने तुम्ही आता गाडीला हात सुद्धा लावू शकणार नाही। आता बघा दुसरा नियम आहे तो म्हणजे तुम्हाला गाडी चालवत असताना विम्याचं म्हणजेच वाहन विम्याची गाडी त्या ठिकाणी चालत असताना विम्याचा परवाना तुम्हाला लागेल। म्हणजेच त्या ठिकाणी बघा व्हॅलिड इन्शुरन्स जर तुमच्याकडे कागदपत्र नसेल तर 2000 रुपयांचा दंड तुम्हाला आकारण्यात येणार आहे। त्यामुळे ही कागदपत्र तुम्ही सोबत घेऊनच फिरायचं आहे, अन्यथा तुम्हाला मोठ्या रकमेचं त्या ठिकाणी तुम्हाला दंड आता या ठिकाणी बसणार आहे। आता तिसरा नियम सर्वात कडक आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी आता 5000 रुपयांचा दंड होऊ शकतो। ती म्हणजे बेजबाबदारपणे तुम्ही जर गाडी चालवत असाल तर तुमच्याकडून त्या ठिकाणी आता 5000 रुपये दंड ऑनलाईनच्या माध्यमातून येणार आहे। म्हणजेच गाडीवर जर तुम्ही जात असाल आणि जर तुम्हाला अर्जंट कॉल आला असेल आणि तुम्ही जर तो कॉल उचलला आणि यामध्ये जर त्या ठिकाणी आता कॅमेऱ्यात कैद झालं तर तुम्हाला 5000 रुपयांचा दंड सरकारच्या माध्यमातून आता आकारण्यात येणार आहे। त्यामुळे काळजी घ्यायची आहे, तुम्ही गाडीवर कुठेही जात असताना अजिबात त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलवर बोलू नका। आता बघा 4 नंबरचा नियम आहे, सगळ्यात कडक आहे, जो तुम्हाला मोठ्या दंडाला भाग पडू शकतो। तो म्हणजे बघा जर तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी जर तुमचा मुलगा 18 वर्ष जर त्याचं कंप्लीट नसेल आणि त्याच्याजवळ लायसन नसेल आणि तरी पण तुम्ही तुमच्या मुलाला गाडी जर हौशी पोटी देत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी 25,000 रुपयाच्या पेक्षा जास्त दंड होऊ शकतो। काय जणांना 50,000 रुपयाच्या आसपास सुद्धा दंड हा झालेला आहे। त्यामुळे तुमच्या लहान मुलांना त्याचं जर 18 वर्ष पूर्ण नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी आता अजिबात त्याला गाडी देऊ नका। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लायसन्स बद्दल, तुमचे जर लायसन्स त्या ठिकाणी ओरिजिनल असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही। जर तुमचे लायसन्स जर त्या ठिकाणी ओरिजिनल नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तात्काळ तुम्ही आता ओरिजिनल लायसन्स करून घ्यायचे आहे, कारण सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आल्या, जी आता इथून पुढे तुम्हाला केव्हाही लागू शकते। त्याचं कारण म्हणजे सरकार आता पूर्ण तयारी करत आहे, कारण अपघाताचं प्रमाण वाढल्याने सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली जाहीर करण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।